हे केलं जातं आणि ज्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघ खेळतात बघूया 27 धावांचं आव्हान. जसं तुम्ही उल्लेख केला होता की ही स्पर्धा अशी आहे की जिथे खेळाडूंना संधी आहे, खेळण्याची संधी आहे, समालोचकांना समालोचक करण्याची संधी आहे. कारण इथून बरेचसे खेळाडू पुढेही गेले, नावार उपास आले. आज टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांना म्हणताय ना वरच्या स्तरावरती आज क्रिकेट खेळतात तसं समालोचक देखील आहेत. इथूनच सुरुवात झाली, इथून स्टार्ट आला आणि आज त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने म्हणा किंवा त्यांनी केलेल्या प्रगतीमुळे गेला आज बऱ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज नेहमीच दुमदुमतो. जसा प्रशांत आदवडे यांचा आवाज मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये म्हणजे आता आनंदवाडी चॅम्पियन येणार आहे तिथे आहे, सुप्रीममध्ये त्यांनी केले, बारामतीचा उपमुख्यमंत्री चषक असेल किंवा आता नुकतीच गोव्याच्या धर्तीवरती सांगी प्रीमियर लीग चालू आहे तिथे प्रशांत आदवडे यांचा आवाज आहे. कित्येक वेळेला ते या मैदानावरती जितका वेळ मिळेल त्यावेळेला तेही आपल्या स्पर्धेला देत असतात. कारण हे मैदान असं झालंय सर जसा शिक्षक असतो गुरु बघा आपल्या विद्यार्थ्याला घडवत असतो. शिक्षक आणि रस्ता एक सारखे असतात. सड़क और गुरु एक तरीके रहते, खुद तो वहां रहते लेकिन लोगों को अपने मंजिल तक पहुंचाते. तसं आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडाचं मैदान आहे. इथे प्रत्येकाला संधी मिळाली आणि आजचा प्रत्येकाच्या त्या कला कौशल्यामुळे आज त्याने प्रगती केली. मॅचच्या दिशेने जाऊया. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम लाखा 11ला. आपण 1 मिनिट थांबा कारण लाखा 11 चला एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. आपल्या खेळाडूंची नावं लाखा 11 या ठिकाणी मला वाटतं नाणेफेक होतोय. CR तरंग आणि श्री गणेश बोळींज आणि या ठिकाणी नाणेफेकचा कौल झालाय. CR तरंग या ठिकाणी नाणेफेक विजय दिलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. नक्कीच दरम्यान आपण चालू सामन्याकडे लाखा 11 एक आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. या ठिकाणी अजून नावं आपली आलेली नाही आहेत. रुपये लाखा 11 एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा कारण सामना या ठिकाणी लांबणीवर जातोय. पुढचा मॅच होतोय दोन संघ आपण या CR तरंगनं टॉस जिंकलाय. बाबू स्ट्रायकिंग वरती आणि गोविंद नॉन स्ट्रायकिंग वरती. गोलंदाज समित. मागो टप्प्याचा चेंडू या ठिकाणी अतिशय सुरक्षित खेळला आहे. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण मात्र 1 धावांनी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. नक्कीच लाखा 11 संघ गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण पाहिला ढवली 11 संघ याने सुद्धा सुरक्षित या ठिकाणी 1 धाव केली होती पण ती एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली होती. मात्र या ठिकाणी अशी कोणतीच चूक करत नाही आहे ढवली 11 संघ. 1 धावेने सुरुवात. आता मात्र समीत बाबू आणि गोविंद आहेत जोडी मैदानावरती. तर पहिले षटक समीत स्टंप मधला चेंडू होता फ्लिक करायचा होता जबरदस्त स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्यात. एकच धाव या चेंडूवरती पुन्हा एका धावाने स्कोर 1-1 न पुढे जातोय 2 वरती. 27चा पाठलाग करायचा. प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी राखायची आहेत. पहिले 2 चेंडू बाबू गोविंद 1-1 धाव आहे. स्कोर बोर्ड वरती 2 धावा. नक्कीच या ठिकाणी 9 धावाची सरासरी राखत असताना सुरुवात म्हणता येईल 2 चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत या ठिकाणी खर्च झालेल्या आहेत. आता मात्र समीप पुन्हा आखो टप्प्याचा चेंडू होता. फटका मोठा खेळायचा होता परंतु बॅटच्या खालची कडा घेऊन चेंडू जातोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी 1 धाव. एका धावेने या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 3. CR 11 नवापूरचा संघ खेळ. यानंतर श्री गणेश बोलिन्सची आणि बोलिन्स तोच नका आहे जिथून पुढे गेल्यानंतर नवापूरला टर्न येतोय. त्याच्यामुळे पुढे खेळतील बोलिन्सचा संघ खेळेल आणि नवापूरचा संघ मैदानावरती खेळताना दिसणार आहे. बाबू गोविंद 3 चेंडू 3 धावा आतापर्यंत आल्यात. 27चा पाठलाग आहे. सावध सुरुवात आहे पहिल्या 3 चेंडूवरती. नक्कीच शांत सुरुवात या ठिकाणी केलेली आहे कारण धावा सरासरी राखायच्या आहेत 9. नक्कीच या ठिकाणी मला वाटतं गोविंद आणि बाबू एक आत्मविश्वासाने या ठिकाणी पुन्हा एकदा फुलरलेटचा चेंडू होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय तोपर्यंत 2 धावा थांबू शकत नाही आहे. मात्र 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 5 वरती. पहिल्या 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत हा लोअर फुल टॉस होता. ड्राईव्ह केला तर मिडविकेटच्या क्षेत्ररक्षणाने चूक केली. इथे फिल्डिंग व्हायला हवी कारण तुम्ही जितक्या धावा केल्यात
तुम्ही जर धावा रोखल्या तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. अन्यथा ज्या गतीने आता थोडासा वेगही वाढवत आहेत बाबू आणि गोविंद, 5 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. क्रॉस बॅटर फटका पुन्हा एकदा मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाला चकून जातो. स्क्वेअर एकचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला येईपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धाव्यावरती समाधान. 5 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. 9च्या सरासरीने खेळायचा आहे. 27चा पाठला करायचा आहे. लाखा 11ला समोर ढवली 11 अर्थात खारदाण्याचा संघ आहे. नक्कीच आता मात्र 9 धावाची सरासरी राखता असताना शेवटच्या चेंडूवरती किती धावांची मजल मारली जाते या ठिकाणी पाहतोय आपण. बाबू स्ट्राईक एंडवरती आहे. एक शांत सुरुवात या ठिकाणी बाबूने केली आहे. पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगचा फलंदाजी क्षेत्ररक्षक येतोय. मात्र या ठिकाणी 1 धाव मिळते आणि धाव संख्या 7. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या 7 वरती आहे. याचा अर्थ आता 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 12-20चं समीकरण मैदानावरती आता येत असताना आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे सुरुवात तुम्ही 9च्या आस्किंग रन रेटनं केली, आता ती 10 वर गेले. आणि म्हणजे त्याचा निष्कर्ष काढायचा झाला तर आता 1 षटकामध्ये 1 आता मोठा फटका तुम्हाला खेळावा लागणार आहे. 10च्या सरासरीला पार जर करायचं आहे तर बघूया. सलामी जोडी आहे. जशी सुरुवात खारदांड्याच्या टीमने केली होती तशी सुरुवात आचोळ्याच्या संघाने केली. तिथेही बिनबाद होते, इथेही बिनबाद आहेत. सावध आहे, संत आहे. पण आता खारदांड्यावरनं कारवरनं बँड्राला गेलं तर विरार फास्ट मिळणार किंवा कारवरनं अंधेरीला आलं तर विरार फास्ट मिळणार. त्याच्यामुळे तिथे कोण फास्ट खेळणार. आचोळ्याचा संघ आहे नालासोबतचा, तिथे प्रत्येक गाडी थांबणारच आहे. त्यामुळे बघूया खारदांड्याची जी बॉलिंग थोडीशी अजून कडक होईल की आचोळ्याचा संघ जो आता पाठलाग करतोय 27चा तो आपला फलंदाजचा वेग थोडासा वाढवेल. नक्कीच्या ठिकाणी पाहूया. लाखा 11 आचोळेचा संघ या ठिकाणी फलंदाजी करताना आता मात्र या ठिकाणी आपले गिअर जे आहे ते चेंज करावे लागणार आहेत. कारण सर तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीनं की आपण जर पाहतोय तर सरासरी या ठिकाणी वाढलेली दिसते. कारण प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 9ची सरासरी पाहिजे होती. आता मात्र कुठेतरी ती 10च्या दरम्यान जाताना दिसते आणि एक मोठा फटका अपेक्षित आहे. पहिलाच चेंडू पाहूया. अतिशय सुरेख स्विंग एंड मिस या ठिकाणी पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाकडे चेंडू विसावतोय. चेंडू निर्धाव. ओके, जसं तुम्ही उल्लेख केला की आस्किंग रन रेट वाढला. जमेची बाजू लाखा 11 कडे इतकीच आहे. त्याने विकेट नाही गमावलाय. ही जमेची बाजू आहे. पण कितपर्यंत राहणार. कारण आता जसं तुम्ही उल्लेख केला गेअर चेंज करणं, गती वाढवणं आवश्यक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा गती वाढवली आहे. पॉईंटच्या डोक्यावर चेंडू केला जातो, पाठलाग केला जातोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर पोचेल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 3ऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा चेंडूवरती पूर्ण. गती वाढवायची आहे, स्पीड वाढवायची आहे आणि तोच केलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता बघा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडा टाचेवरती गेलं, मागे गेलं आणि मागे जात असताना एक स्लाइस कट अपर कट केलाय पॉईंटच्या डोक्यावरनं. चांगलं क्षेत्ररक्षणही झालंय कारण पाठलाग फार लांबचा होता. त्याने बरोबर वेळेवरती येऊन आता चेंडू अडवलाय. कदाचित 1 धाव ही महत्वाची ठरू शकते अशा सामन्यामध्ये. धावा झाल्या धावफलकावरती 10. पाठलाग आहे 27चा. 10 चेंडूचा खेळ आहे आणि 10 चेंडूमध्ये 17 अजून करायचे आहेत. नक्कीच या ठिकाणी 10 चेंडू आणि 17चं समीकरण आपण धावफलकावरती पाहतोय. दरम्यान सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. पॉईंटच्या फिल्डरकडून एक चांगली सुरुवाती म्हणता येईल लाखासाठी. लाखा 11 संघ या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 3 धावा घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू या ठिकाणी लवकरात लवकर बॅटवरती येतोय. मात्र बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 धाव मात्र मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 11 वरती. 1.3 षटकांचा खेळ. 9 चेंडूचा खेळ. धावा आहे धावफलकावरती 11. अजून 9 आहेत. 9 मध्ये 16. 9 चेंडूवरती 16. येणारे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. येणारे 3 चेंडू महत्वाचे आहेत. महत्वाचे शॉट ऑफ पूल केला जातात. मिड विकेटला थोडासा बीट करतो. चेंडू चाललाय. वाईट लॉंग क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. बघा कॅज्युअली धावल्यात. इथे मिस्टेक झाले न झाले थोडस तुम्ही शिथिलता दाखवले आहे नाही. टेन्शनवाला बात आहे. थर्ड अंपायर तिसरे पंच पाहतील, निहालतील आणि आपला निर्णय देतील.
प्रमोद सर आहेत आमच्या जोडीनं. मी काय म्हटलं होतं की कारण आता जो एक्सिलेटरवर पाय द्यायचा होता तो दिलाय, वेग वाढवायचा प्रयत्न केला जातोय, पण अशी शिथिलता कदाचित घातकी ठरू शकेल आपल्या टीमसाठी. नक्कीच नक्कीच आपण पाठीमागच्या सामन्यात पाहिलं होतं सर तशी परिस्थिती. कारण मुबासिरने जी गोलंदाजी केली होती ती पाहिली होती सर आपण. कारण त्यानं जो पहिला ब्रेक थ्रू मिळवला होता त्यानंतर तिथून त्यांचा जो संघ होता तो सावरण्यासाठी यश मिळालं होतं. आणि तसं या ठिकाणी होतंय का पाहूया. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायर्स कॉल आहे, आपण स्क्रीनवरती पाहतोय. या ठिकाणी आमचे जयेश पाटील थर्ड अंपायर या ठिकाणी पाहतोय स्क्रीनवरती. स्क्रीनवरती आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय की काय घडलं होतं मागच्या या चेंडूवरती. नॉट आउटचा इशारा तिथून आलाय, कारण जसं आपण रिप्ले पाहतोय ज्यावेळेला चेंडू यष्टांवरती लागला त्यावेळेला बॅट ग्राउंड झाले. रिप्ले आपण पाहू शकता बघा, ज्यावेळेला चेंडू यष्ट्यांवरती लागलाय त्यावेळेला सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये थोडा श्वास रोखला गेला होता, म्हणजे गळ्यापर्यंत जसं आलं होतं. या चेंडूवरती 2 धावा स्कोर जाऊन पोचलाय. 13 झाल्यात, 14 अजून पाहिजे. 8 चेंडूचा खेळ आहे, 14 धावांची आवश्यकता. नक्कीच 14 धावांची अजून आवश्यकता. 13 धावफलकावरती या ठिकाणी धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा नितेश पुन्हा एकदा आखोट्याचा चेंडू होता, मात्र या ठिकाणी 1 धाव मिळते. आता ही संधी होती. मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाला 2-3 वेळा चेंडू गुंगारा देऊन गेला होता, पहिल्यांदा त्याच्या समोर आला होता. त्याच्यामुळे ही संधी होती, लवकर पिकअप लवकर थ्रो, कदाचित नॉनस्ट्राईक एंडला ती संधी होती. आता धावा झाल्या धावफलकावरती 14. 7 चेंडू आहेत, 7-13. फक्त मॅच 13 या मेरा असा आहे. 7-13 आहे पण मॅच 13 आहे या मेरा आहे. ऑफस्टमच्या बाहेर त्याच्यामध्ये वाईट. 7-12 तो वाईड आहे, तो बरोबर त्या लाईनवरच आहे. कारण जो मुख्य नियम आहे, शफल किती गेलंय किंवा किती आलंय ते नाही, कारण जो मुख्य काही नियम आहे, जी लाईन आहे वाईडची त्याच्या जर बाहेरनं जातोय तर मात्र वाईड आहे. नक्कीच. आणि सुंदर या ठिकाणी पंच आपल्याला पाहतोय आपण आपल्या नारंगी ग्रामस्थ यांच्या मार्फत. दरम्यान पुढचा चेंडू आणि या ठिकाणी थोडीशी अडचण, या ठिकाणी अडथळा येतोय, फलंदाजाच्या डोळ्यामध्ये काहीसं जाते आणि थांबवलं जातोय सामना थोड्या वेळासाठी. 7-12 बऱ्याच जणांना लागतो, म्हणजे बऱ्याच वेळा तो पोचावा लागतो. आता ऑनलाईन मिळतो त्याच्यामुळे आता मॅच पण ऑनलाईन आहे. 7 चेंडू 12 धावा, पण पुढे किती होणार, 10च्या वर की 10च्या खाली, 6 चेंडू मध्ये किती राहणार धावा की 12च राहणार, त्याचा फैसला या चेंडूवरती आहे. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले आहेत ऑफसाईडच्या दिशेने. 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये गलीमध्ये आहे, कव्हर पॉइंटला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ मिड विकेट, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग डीपला आणि एक फाईन लेगला क्षेत्ररक्षक. क्रॉस बॅटर फटका मिड विकेट, म्हटलं ना मिड विकेटच्या क्षेत्राच्या आजूबाजूने गेलाय, आता समोर गेलाय, झेल टिपला आहे. 7-12 वरनं कहाणी आले, 6-12 कहाणी आहे. मॅच ऑन आहे, मागचाही मॅच रंगला होता, हाही रंगतोय. आणि जसं तुम्ही म्हटलं नक्कीच 1 मिनिटासाठी तुम्हाला मिळेल. तुम्ही योग्य विश्लेषण केलं. त्या मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळायचा होता, पण पोझिशन मध्ये थोडेसे लेट आले. तसं तुम्ही उल्लेख केला, बॅटच्या वरच्या बाजूला जिथे स्टिकर असतं त्याच्यावरती हा चेंडू लागलाय, त्यामुळे झेलही झालाय, मॅचही आलाय. बघूया आता खारदांडा की आचोळे, प्रत्येक सामना रंगतोय म्हणून जे गाणं वाजतंय ना, सामना रंगणार आहे या नारंगी गावात, म्हणून तो प्रत्येक मॅच रंगतोय. आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश. जबाबदारी फार मोठी आहे, जिम्मेदारी बडी आहे.
आपल्या टीमची नाव जी डगमगते ती किनाऱ्यावरती न्यायची आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायच्या त्या 12 धावा. नक्कीच या ठिकाणी 6 चेंडू आणि 12 धावा समीकरण सर जसा तुम्ही मागाशी उल्लेख केला होता की 6 1 6 6 2 12 म्हणजे दुप्पट चेंडू आणि त्याच्यापेक्षा दुप्पट धावा या ठिकाणी करायच्या आहेत आणि ते येऊ शकतात या ठिकाणी कारण या मैदानाने ते या ठिकाणी पाहिलेलं आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. अर्धा डझन चेंडू आहेत आणि 1 डझन धावा करायचे आहेत. डबल डबल धावा करायचे आहेत. पहिले पुन्हा एकदा 2-3 चेंडू 2-3 चेंडू. आकोटाब्याचा चेंडू आहे. हवे चेंडू क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा आला चेंडूच्या खाली टिपला झेल. संपलाय बॅट्समनचा खेळ आणि इथून झाले आता टेन्शनवाली वेळ. टेन्शनवाली वेळ आले. पहिल्या चेंडूवरती गडी वाजलाय. आता कहाणी 7-12 6-12 आणि आता 5-12. नक्कीच टेन्शनवाला खेळ. लाखा 11 थोडासा टेन्शनवाला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण फटका सुंदर होता परंतु लॉंगॉन मध्ये तेवढा सुंदर झेल या ठिकाणी टिपला गेलाय आणि आता मात्र या ठिकाणी संघाला सावरण्याची गरज आहे. आणि मोहसिन या ठिकाणी पाहतोय आपण विकेटवरती. बिल्कुल जैसे कहते हैं ना कि हसीन सपने लेके सार कोई आया है. आता मोहसिन पण आलाय. मोहसिन पण तिथे आला या मैदानावरती. त्याला तर पुढच्या 5 चेंडूवरती किमान एक मोठा फटका खेळायचा आहे. ज्यावेळेला जो आस्किंग रन रेट 10 वरती गेला त्यावेळेला म्हटलं होतं हे घडलंय. हे थोडंसं पुढे चाललंय त्याच्यामुळे येणारा दबाव वाढणारा प्रेशर रिक्वायर रन रेटची जुळव या सर्व गोष्टी पाहणार आहेत. पण बघूया मोहसिनकडे ती क्षमता आहे तर समर्थ षटक हाताळण्याची संधी योगेशला याच करता दिले की धावा रोखायचे आहेत. नक्कीच आणि आता मात्र मोहसिन बघूया कशा पद्धतीने सामना करतोय कारण आता मात्र या ठिकाणी मोहसिनला लाखा संघासाठी गरज आहे आणि ती गरज या ठिकाणी करण्यात आणि जबाबदारी दिली आहे. ते पार करतोय का आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या डोक्यावर चेंडू जातोय. दन दन करत मैदानाला गुदगुल्या करताना 4 धावा. अतिशय सुरेख मोक्याच्या ठिकाणी हा फटका आलेला आहे आणि 4 धावा मिळतात लाखा 11 संघासाठी. नक्कीच हा ज्याला म्हणतात ना की नशिबाचा चौकार. नशीब आहे. बॅटच्या कडेला लागला. बऱ्याच जणांना वाटलं मिडल ऑफ द बॅट नाही लागला. बरं झालं कडेला. बघा काय तो कडा जो असतो ना कडेकडेने तुम्ही जाऊ शकतात. कड्यावरनं कडे लोट पण होऊ शकतो तसा कडेला लागलाय. पाठलाग केला गेला. नशिबाचा चौकार. बॅटच्या बाहेरील कडा आउटसाइड एज यष्टिरक्षकाच्या डोक्यावरनं आणि मॅच मध्ये आलेला हा रोमांस. 4 चेंडू आणि 8 धावा या चौकारनं मॅच मध्ये पुन्हा एकदा मोहसिन म्हणून म्हटलं ना मोहसिन हसीन सपने लेके हर कोई आया है. मोहसिन स्ट्रायकरला योगेशने स्वप्न पाहिले आपल्या टीमला जिंकून द्यायचं आहे. आपल्या टीमला पहिला तुम्ही होतं नशीब. बार बार नाही होगा. हर बार नाही होगा. यावेळेला टॉप एज एकदा टॉपला गेला का पुन्हा एकदा खाली येणार. खाली आलाय झेल टिपलाय. आता चेंडू राहिले 3 धावा करायचे त्या 8. 3 चेंडू 8 धावा. मॅच खारदांडा वर्सेस आचोळी. नक्कीच मॅच अजूनही ऑन आहे कारण 3 धावा 3 चेंडू आणि 8 धावा. सर या मैदानाने ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. जसं आपण पाठीमागे पाहिलं होतं की 1 चेंडू 1 धाव. कारण कसं असतं एका चेंडूवरती जर 6 धावा हव्या असतील तर तेवढंच ते समीकरण खूप कठीण असतं कारण प्रेशर दोन्ही बाजूनी असतं. गोलंदाजावरती असतं आणि फलंदाजावरती असतं. आता मात्र या ठिकाणी प्रेशर पाहतोय आपण तर लाखा संघही आहे आणि गोलंदाजाला प्रेशर आहे कारण 3 चेंडू आणि 8 धावा. समीकरण जर पाहिलं आपण तर एक मोठा फटका सामन्याचे चित्र बदलू शकतो. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला दबाव तो दोन्ही बाजूने आहे. दबाव तो दोन्ही बाजूने आहे. आता गोलंदाजाने पहिले 3 चेंडू चांगले हाताळलेत. एक आउटसाइड एजचा चौकार झालाय. पण जर आपण ऑल ओव्हर जर योगेशचा मागच्या 3 चेंडूचा जर खेळ पाहिला तर आतापर्यंत व्यवस्थित त्यांनी गोलंदाजी हाताळली आहेत. लाखा स्वतः कर्णधाराला कॅप्टन नॉक्स. कॅप्टन नॉक कर्णधाराची एरी. एक पंच तुम्हाला लगावायचा आहे. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. एक फटक्याने तुम्ही हिरो बनू शकता. एक फटक्याने नायक बनू शकता. पायावरती चेंडू आदळला. धाव घेण्याचा प्रयत्न. लेग बाईस कहाणी बघा कुठून सुरू झाली होती. कहाणी सुरू झाली होती ती 8-12 7-12 6-12 5-12. आता कहाणी आले 2 चेंडू आणि 7. हे 2-7 वाला खेळ नाहीये. हे उलटा करेगे तो 7-2 वाला खेळ आहे. एकमेकांना साथ देण्याचा खेळ आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच आणि ही साथ मला वाटतं योगेश कडून ही मिळेल. आणि आता मात्र नवीन फलंदाज 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 2-7 नाही 7-2. एक दूसरे को साथ द्या. 2-7 7 द्या.
2-7 दी साथ दे दी साथ आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग मॅच मधले पुन्हा एकदा आलेला टर्निंग पॉइंट वाला टर्न केलेला षटकार. आणि आत्ता सामना आलाय 1 चेंडू आणि 1 धाव. अतिशय सुरेख या ठिकाणी फटका खेळलाय. आणि गमतीचा भाग कसा आहे माहितीये का, कारण नाही उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्या खेळाडूचं नावही आपल्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. पण तो काय सांगतोय माहितीये का, धोनी चित्रपटला आता तो आहे ना एअरपोर्ट मधला तो सीन, ज्यावेळेला धोनीला विचारते की आपका नाम, बोले कल अखबार में पढ़ लेना. तसा बॅट्समन पण सांगतोय ज्यावेळेला जिंकू तेव्हा नाव येणार. त्यामुळे 1 चेंडू आणि 1 धावायची. एक काम करना होगा नेक, इनाम आएंगे अनेक. पण हा 1-1 ची लढाई जबरदस्त आहे. नक्कीच. आता मात्र हा इनाम कोण घेऊन जातोय? 1 चेंडू आणि 1 धाव. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी योगेशने या ठिकाणी आपल्या संघासाठी केली. मात्र हा एक फटका या ठिकाणी सामन्याचं संपूर्ण चित्र बदलताना दिसतोय. परंतु अजून सामना संपलेला नाही आहे. कारण अजून 1 चेंडू बाकी आहे आणि 1 चेंडूवरती 1 धाव गरजेचे आहे. म्हणजे जसं तुम्ही नक्कीच सर त्याच्यामुळे म्हणी माहिती आहे कारण म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची, तसा 1 चेंडू लाख मोलाचा आहे. 1 चेंडू लाख. इथे तुम्ही मॅच मध्ये इन होणार की आउट होणार, हा इन आउट वाला खेळ आहे. 1 चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षण लावले गेले. एक स्लीपला क्षेत्ररक्षण, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. दुसरा ऑन साइडला जर पाहिला तर एक थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षक. शॉर्ट मिड विकेट आहे. शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 चेंडू 1 धाव. हवे चेंडू खेळाय, क्षेत्ररक्षक नाहीये. बिलकुल कहा था नाम पढ़ लेना और जड़ भी लेना. चौकारानं या मॅचला जिंकलंय. टेन्शन वाढवणारा, टेन्शन देणारा आणि टेन्शनला रिलीज करणारा जो षटकार आला होता तिथून मॅचला जिंकलंय लाखा 11 आसोळे. अभिनंदन लाखा 11 आसोळे. आणि यानंतरचा सामना चालू होतोय CR तरंग विरुद्ध श्री गणेश बोळीन्स. CR नवापूर आणि श्री गणेश बोळीन्स. कॉमेडी बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. प्रमोद सर नक्कीच पुन्हा एकदा जॉईन होतील, पण आता थोडासा बदल, कारण बदल आवश्यक आहे आयुष्यामध्ये पण आणि रिलॅक्स होण्यासाठी, पुन्हा एकदा ताजेतवाने होण्यासाठी थोडासा बदल होऊया. पुढचा मॅच येतोय आणि पुढच्या मॅचसाठी समोरच्या कक्षामध्ये हलकासा बदल. झहीरभाई एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला आमचे पांजू येथील समोरचक मित्र भारत राऊत पुन्हा एकदा जॉईन होतील. एक जवळचा मॅच, शेवटपर्यंत गेलेला मॅच संपलाय. जो सेकंडलाच बॉलला षटकार आला तिथून मॅच पूर्णपणे बदलला. तर ते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा येतील एका बाजूला झहीरभाई आणि दुसऱ्या बाजूला भारत राऊत.